नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। राया मंजिरीचा जीव कशा पद्धतीने वाचवणार आहे, कारण जोपर्यंत प्रशांत त्याला अँटीडोस देत नाही तोपर्यंत मंजिरीचा जीव वाचू शकत नाही हे प्रशांतलाही माहिती आहे। आणि इकडे मंजिरीचा जीव कासावीस होत आहे आणि राया हा कशा पद्धतीने मंजिरीचा जीव वाचवतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रशांत आणि राया यांनी जयच्या विरोधात जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनमुळे मंजिरीचा जीव इकडे वाचतो। त्याचबरोबर राया आणि प्रशांत एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी घोरपडेची वाट लावलेली आहे। तर इकडे मंजिरी खूप कासावीस होत असते, राया तिथं असतो, कारण राया राया म्हणूनच ती ओरडत असते। इकडे जिजीने विठुरायाला आणलं तरीही मंजिरी काही शांत झालेली नसते। त्यामुळं इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। सगळेजण विचार करत असतात की काहीही झालं तरीही मंजिरी जी आहे ती बरी झाली पाहिजे। मंजिरी जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत इकडे जो मंजिरीला त्रास आहे तो कमी होत नाही तोपर्यंत काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे। इकडे मागी गणपतीचा उत्सव असतो आणि राया निघालेला असतो। रायाला खूप काळजी वाटत असते, मंजिरीचं कसं होणार, माझ्या मिसफायरचं कसं होणार, तिचा जीव तिकडे कासावीस होत आहे। त्याला कळत नसतं, त्याला प्रश्न पडलेला असतो की मिसफायरचा जीव मी वाचवू कसा। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र राया खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की त्या मिरवणुकीचा जो रथ आहे तो एका खड्ड्यामध्ये तिथे त्याचं चाक जे आहे ते रुतलं जातं आणि रायाला आता काळजी वाटू लागते। राया तिथे जातो आणि स्वतःची जी पूर्ण ताकद आहे ती ताकद लावतो आणि रायाने तो ते जे रथाचं चाक आहे ते रुतलेलं चाक काढून दिलेलं असतं आणि बाप्पाच्या समोर जाऊन राया हात जोडतो। रायाला काहीही करून मंजिरीचा जीव वाचवायचा असतो। मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी राया कासावीस झालेला असतो। रायाला वाटत असतं की काहीही झालं तरीही मंजिरीचा जीव वाचला पाहिजे आणि ते बाप्पाचा रथ आता यशस्वीपणे पुढे येत असतो आणि रायाने जी कामगिरी केलेली असते ती खूपच जबरदस्त अशी असते। रायाने ते मंजिरीचा जीव तर वाचवलेला असतोच, पण त्याचबरोबर बाप्पाचं पुण्याचं काम रायाने केलेलं असतं हे आपल्याला पाहायला मिळतं। तर रायाने स्वतःची सगळी ताकद तिथे एकवटलेली असते आणि हे सगळं सुरू केलेलं असतं। राया परत बाप्पाच्या पुढे जातो, तो रथ व्यवस्थित आता चालायला लागलेला असतो, रथाच्या पुढे जातो आणि राया म्हणतो की बाप्पा एकच मागणं आहे तुझं, माझी जी मिसफायर आहे ना तिला बरं कर, काही झालं तरी तिला बरं करण्यासाठी मला मार्ग दाखव, त्या मार्गावर जाऊन तिला औषध आणून देईल आणि तिला बरं करेल। तिचं औषध फक्त एकाच व्यक्तीकडे आहे आणि ती व्यक्ती मला माहिती आहे कोण आहे, पण त्या व्यक्तीला सद्बुद्धी दे की त्याने ते औषध मिसफायरला दिलं पाहिजे। हे सगळं राया बोलत असतो। रायाला खूप भारी वाटत असतं, रायाला कळतच नसतं की आता करायचं काय आहे। आणि फायनली रायाला आता बाप्पाचा आशीर्वाद मिळतो। तो जो बाप्पाचा हार असतो तो रायाच्या हातामध्ये पडतो, म्हणजे गणपती बाप्पाने रायाला कौल दिलेला असतो आणि रायाने जे काम केलेलं असतं त्या कामाचं पुण्य रायाला मिळत असतं, कारण इतकी वर्ष झालं राया सगळ्यांसाठी गरिबांसाठी तिथे झटत असतो, त्यांच्यासाठी काम करत असतो आणि ते पुण्याचं काम रायाने केलेलं असतं, त्यामुळंच त्याला ते फळ मिळालेलं असतं। मग राया आता तो जो बाप्पाने दिलेला कौल म्हणजे बाप्पाचा प्रसाद, तो हार, ते सगळं घेऊन आता मंजिरीकडे जायला निघतो आणि जाताना रस्त्यात त्याला असं वाटतं की पुन्हा एकदा रुजुताच्या नवऱ्याला त्या प्रशांतला आपण भेटलं पाहिजे, त्याला बोललं पाहिजे, कारण नक्की त्याने असं का केलं, का सगळ्यांच्या समोर त्याने मला तोंडावरती पाडलं, हा प्रश्न रायाला पडलेला असतो आणि राया त्यासाठी आता इकडे रुजुताच्या नवऱ्याकडे जायचा विचार करतो आणि त्याला गोड बोलून त्याच्याकडून आपण माहिती काढून घेऊया, त्याला विचारूया, हा विचार रायाच्या डोक्यात आलेला असतो। रायाच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं। रायाचं फक्त एवढंच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मिसफायरचा जीव वाचला पाहिजे, मिसफायरचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे। या एकाच गोष्टीने पेटून उठलेला राया आता फक्त ठरवत असतो की काही झालं तरी मिसफायरला मी बरं करणार आहे, त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, त्या घोरपडेच्या पायावर नाक घासावं लागलं तरी चालेल, कारण घोरपडेने ते औषध देणं गरजेचं आहे आणि जर ते मिळालं नाही तर मिसफायरचं कसं होईल हा प्रश्न रायाला पडलेला असतो आणि त्यासाठी राया विचार करू लागतो। तर इकडे राया प्रशांतकडे येतो आणि त्याला म्हणतो की मला सांग तुझी काय मजबुरी आहे, मी तुला पूर्णपणे वाचवेल या सगळ्यातून, त्या घोरपडेनं काय राडा केलाय का। तेव्हा तो म्हणतो की आपल्या कथाला
तेव्हा रायाच्या लक्षात येतं, म्हणजे कथाला जे गायब केलेलं होतं ते घोरपडेने केलं होतं. आत्ता परवा आपली कथा गायब झालेली ते. तेव्हा तो हो म्हणतो. तेव्हा राया म्हणतो की ठीक आहे, मग आता काय करायचं ते सांग, कारण काही झालं तरी मिस फायरचा जीव वाचणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत मिस फायरचा जीव वाचत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही, असं राया बोलत असतो. त्याच वेळेस तो म्हणतो की एक करू शकतो आपण, मी तुला एक पुडी देईल आणि तो अँटीडोस असेल, ते औषध तू गुपचूप नेऊन मंजिरीला दे, मंजिरीचा जीव वाचेल आणि एकदा का मंजिरीचा जीव वाचला की मग आपण पुढे काय करायचं ते बघूया. तेव्हा राया खुश होतो. राया म्हणतो की चालेल, दे लवकर, दे पटापट दे, मी आत्ताच्या आत्ता ते औषध नेऊन मंजिरीला देईल आणि मंजिरीला बरं वाटेल, मिस फायरला बरं वाटेल. मिस फायरला बरं वाटण्यासाठी मी काहीही करू शकतो, हे रायाचं बोलणं असतं. आणि आता इकडे प्रशांतने एक मार्ग काढलेला असतो आणि प्रशांतने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ही गोष्ट त्या घोरपडेला कळू देऊ नको, नाहीतर माझ्या लेकराचं कसं होईल, कारण तिचा जीव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं प्रशांत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र राया म्हणतो की मी काही होऊ देणार नाही, कोणाला काही कळू देणार नाही आहे. कथा जशी तुझी मुलगी आहे तशी ती माझी भाची आहे, मी तिचा मामा आहे आणि ऋजुताच्या मनात जे गैरसमज निर्माण झालेत ते प्लीज प्रशांत दूर कर, असं राया सांगत आहे. तेव्हा प्रशांत हा रायाला पुडी देतो आणि एवढंच नाही तर तो म्हणतो की जरी घोरपडेने 5वी पुडी तिला दिली तरी मी आणखी एक तुला पुडी देऊन ठेवेल, ती पुडी मंजिरीला दे, म्हणजे मंजिरीच्या जीवाला काही होणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण मी खूप मोठ्या संकटात अडकलेलो आहे आणि त्यामुळं त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला जे करावं लागणार आहे ते मी करत आहे. काही झालं तरीही मला माहिती नव्हतं की तो जो घोरपडे आहे तो माझ्याच घरातल्या माणसांना ते औषध देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने मला फसवलेलं आहे आणि मी खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलेलो आहे. त्यामुळं प्लीज माझ्यासाठी एवढं कर. राया म्हणतो की तू मिस फायरला वाचवायला जर औषध देत असशील तर मला काहीच हरकत नाही आहे, मी हे सगळं करायला तयार आहे, असं राया इकडे शब्द देतो. आणि प्रशांत मात्र म्हणू लागतो की चालेल. आणि मग प्रशांतने त्या 2 पुड्या रायाला दिलेल्या असतात. एक पुडी असते ती लगेच जाऊन मंजिरीला द्यायची असते आणि दुसरी पुडी जी असते ती जेव्हा 5वी पुडी दिली जाईल तेव्हा प्रशांत हा फोन करणार असतो आणि त्यानंतरच रायाने ती पुडी मंजिरीला द्यायची असते. हे सगळं ठरलेलं असतं. आणि इकडे प्रशांत आता ऋजुताकडे जातो आणि ऋजुताला तो सांगू लागतो की ऋजुता, माझ्याकडून एक चूक झालेली आहे, मला माफ कर. तेव्हा ऋजुता म्हणते तुम्ही खरं सांगा. तेव्हा तो म्हणतो की राया जे बोलत होता ते खरं आहे, मंजिरीला जे औषध दिलं जाते ते औषध माझ्याकडूनच घेतलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे ऋजुता म्हणते काय सांगताय तुम्ही, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा तो सांगतो हो, मी एका खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलो गेलो आहे, म्हणून मी आता सगळ्यांच्या समोर खरं बोलू शकलो नाही आणि रायाने मला माफ केलेलं आहे आणि आत्ता मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी जे करता येईल ते सगळं मी करत आहे आणि त्यामुळं तू काळजी करू नकोस, असं तो मंजिरीला इकडे ऋजुताला सांगत असतो. ते म्हणत असते मला काही नाही आहे, माझ्यामध्ये फक्त मंजिरीचा जीव वाचला पाहिजे. जर एकदा का मंजिरीचा जीव वाचला तरच मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणार आहे, असं ती म्हणत असते. आणि तो म्हणतो की बघ तू, आता 1 तासामध्ये मंजिरीचा जीव वाचलेला असणार आहे आणि मंजिरी ठणठणीत बरी झालेली असणार आहे, त्यामुळं तू काळजी करू नकोस, असं तो सांगत असतो. इकडे रायाने ते औषध नेलेलं असतं आणि त्याने मामांची मदत घेतलेली असते, कारण ते औषध हे आयुर्वेदिक औषध आहे आणि मामांना त्याने सांगितलेलं असतं की हे मंजिरीला जे विष दिलं जाते त्याच्यावरती अँटीडोस म्हणून काम करते, हे औषध आपल्याला मंजिरीला द्यायचं आहे आणि एकदा का हे औषध आपण मंजिरीला दिलं की मंजिरी म्हणजे मिस फायर ठणठणीत बरी होणार आहे. तेव्हा इकडे लगेचच मामा म्हणतात हे खरं आहे का राया? तेव्हा तो सांगतो की हो, हे सगळं जे केलेलं आहे ते ऋजुताच्या नवऱ्याने केलेलं होतं आणि त्यानेच मला हे औषध दिलेलं आहे, असं आता रायाने सांगितलेलं असतं. तेव्हा मामांना तो सांगतो की ही गोष्ट कुणाला सांगू नका, कारण आत्ता आपल्यासाठी मिस फायरचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर कथाचा जीव वाचणंही महत्त्वाचं आहे, कारण कथाच्या जीवाला धोका आहे, हे रायाने मामांना सांगितलेलं असतं. आणि मग राया आणि मामा दोघंजण दवाखान्यात जातात आणि तिथे मंजिरी असते. मंजिरीला ते औषध दिलं जातं आणि त्या क्षणी अर्ध्या तासामध्ये मंजिरी बरी झालेली असते. बरी म्हणजे इतकी ठणठणीत बरी होते की काही वेळापूर्वी मंजिरीला काय झालं होतं हे या गोष्टीवर कोणी सांगितलं तर विश्वासही ठेवू शकणार नाही, एवढी मंजिरी बरी झालेली असते. आणि त्याचबरोबर इकडे रायाने आणि प्रशांतने आता जो प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनमध्ये आता घोरपडे जो आहे तो पूर्णपणे फसलेला असतो आणि घोरपडे म्हणत असतो की हे कसं शक्य
झालेला आहे। तेव्हा मामा म्हणत असतात की माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राच्या मदतीने मी हे औषध तयार केलेलं आहे असं ते इकडे जिजीला सांगत असतात। जिजीला म्हणत असतात की बघ, आज रायाने माझी मदत केली, हे औषधाच्या काही गोष्टी मला मिळत नव्हत्या त्या रायाने मला मिळवून दिलेल्या आहेत। आणि एका वेळेस इकडे मामांनी जिजीच्या मनात असलेला रायाबद्दलचा गैरसमजही दूर केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे त्यांनी दाखवून दिलेलं असतं की रायाही चांगला आहे आणि मंजिरीलाही बरं केल्याचा आनंद सगळ्यांनी एकत्र साजरा केलेला असतो। इकडे घोरपडेने आता 5वी पुडी मागितलेली असते आणि त्याला असं वाटत असतं की मामांनी जरी औषध दिलेलं असलं तरीही ही 5वी पुडी एकदा का पोटात गेली की मंजिरी ढगात जायला रिकामी, कारण ती माझी होऊ शकत नाही आहे ना, तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही, त्या रायाची तर नाहीच नाही, त्या रायाची नांगी ठेचण्यासाठी मला हे सगळं करावं लागणार आहे असं त्याने ठरवलेलं असतं। आणि त्यानंतर मग 5वी पुडी दिली आहे असा फोन प्रशांतकडून येतो। त्या क्षणी रायाकडे ऑलरेडी औषध पुढचं असतं आणि ज्या क्षणी 5वी पुडी देण्यासाठी इकडे घोरपडे हा मंजिरीच्या रूममध्ये जातो तेव्हा तिथे रुजुता त्याचबरोबर राया मामा हे सगळेजण पाहत असतात। घोरपडे नक्की काय करत आहे या प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं, कारण प्रशांतने रुजुतालाही या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात। आणि ते पाहतात त्याने पाण्याची बॉटल बाहेरून विकत आणलेली आहे, म्हणजे मंजिरीला जे पाणी दिलं जातं त्या पाण्याच्या बॉटलमध्ये त्याने इंजेक्शनच्या रूपाने ते औषध मिक्स केलेलं आहे आणि ते औषध आता मंजिरीला दिलं जात आहे। सगळ्यांना इथं वाटतं की मंजिरी बाहेरचं काही खात नाही, कुणी दिलेलं काही खात नाही आहे, पण पाण्याच्या बॉटलचा बॉक्स मात्र बाहेरून येतो आणि त्यात दिलेलं औषध हे मंजिरीच्या पोटात जात आहे हे आता सगळ्यांना कळलेलं असतं। तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि आता रायाने सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं असतं आणि रायाने सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं की काही झालं तरीही मंजिरीचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं होतं आणि रायाने मंजिरीचा जीव वाचवलेला असतो। रायाने मंजिरीचा जीव वाचवून एक पुण्याचं काम केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा रायाला चांगलं वाटत आहे ते म्हणजे रायाने आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवलेला आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।